आता या ठिकाणी एक महत्त्वाचा बदल झाला 2016 मध्ये. 1934च्या कायद्यामध्ये बदल झाला आणि रेपो दर ठरवण्याचा अधिकार कोणाला दिला आहे? तर रेपो दर ठरवण्याचा अधिकार आता या मौद्रिक धोरण समितीला आहे. रिझर्व्ह बँकेकडून हा अधिकार काढून घेतलेला होता. आता हा अधिकार जो काढून घेतला त्यासाठी एक अर्थसंकल्प आला होता 2016-17 मध्ये. तर त्याच्यामध्ये हे 1934च्या कायद्यामध्ये दुरुस्ती केली, त्याविषयीचं विधेयक कधी मांडण्यात आलेलं होतं? ते विधेयक 2016 मध्ये मांडण्यात आलेलं होतं. हा आपण जे म्हटलं 1934च्या ॲक्ट दुरुस्ती, तर हे विधेयक केव्हा मांडण्यात आलं होतं? 2016 मध्ये मांडण्यात आलं. 2016 मध्ये मांडण्यात आल्यानंतर त्याच्यामध्ये बदल झालेले दिसतात. मग हे विधेयक संमत झालं होतं आणि रिझर्व्ह बँक कायदा 1934 मध्ये दुरुस्ती झालेली होती. हे लक्षामध्ये ठेवायचं. आता काय दुरुस्त्या झाल्या, कोणत्या कलमांचा आपल्याला विचार करावा लागतो याचा मात्र आपल्याला